नमस्कार मंडळी, कमळी मालिकेतील ऋषीचा अपघात झालेला आहे असं सोशल मीडियावर अनेक व्हिडिओंच्या मार्फत दाखवलं जाते। मग खरंच कमळी मालिकेतील ऋषीचा अपघात झालेला आहे का? ऋषीचा मृत्यू झालेला आहे का? की या सगळ्या गोष्टी फक्त केवळ अफवाच आहेत? हेच सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। ऋषी हा स्वभावाने अतिशय संयमी, विचारपूर्वक निर्णय घेणारा आणि प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून आदर देणारा तरुण आहे। तो इतरांवर सहज विश्वास ठेवत नाही, पण एकदा कोणावर विश्वास बसला की शेवटपर्यंत त्या व्यक्तीची साथ सोडत नाही। त्यामुळेच मालिकेत त्याचे व्यक्तिमत्व इतर पात्रांपेक्षा वेगळे वाटते। कमळीच्या आयुष्यात ऋषीची एंट्री झाल्यानंतर कथेला नवीन दिशा मिळते। सुरुवातीला त्यांच्या नात्याला प्रेमाचं नाव नसतं। दोघे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात। कमळी ग्रामीण भागातून आलेली, संघर्षातून पुढे जाणारी मुलगी असते, तर ऋषी शिक्षण, शिस्त आणि सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवणारा मुलगा असतो। या दोघांच्या स्वभावात फरक असला तरी एकमेकांबद्दलचा आदर त्यांना जवळ आणतो। कमळीवर अनेक वेळा अन्याय होतो, तिच्यावर खोटे आरोप देखील केले जातात, तिला कमी देखील लेखले जाते, तिच्या स्वप्नांमध्ये अडथळे निर्माण केले जातात। अशा प्रत्येक प्रसंगी ऋषी तिची बाजू ऐकून घेतो। इतरांसारखा अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी तो सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो। हीच त्याच्या व्यक्तिमत्वाची सर्वात मोठी ताकद आहे। ऋषीला कमळीमध्ये फक्त एक मुलगी दिसत नाही, तर स्वतःच्या मेहनतीवर आयुष्य बदलण्याची जिद्द दिसते। त्यामुळे तो तिच्या शिक्षणाला, आत्मविश्वासाला आणि निर्णयांना नेहमी प्रोत्साहन देतो। तो तिच्यावर कोणताही दबाव टाकत नाही, उलट तिची स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी शक्य तेवढी तिची मदत करतो। मालिकेमध्ये ऋषी अनेकदा स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांच्या आनंदाचा विचार करतो। त्यामुळे काही वेळा त्याला गैरसमज देखील सहन करावे लागतात। त्याच्या शांत स्वभावाचा काही पात्र गैरफायदा घेण्याचा देखील प्रयत्न करतात, पण तो रागाने निर्णय घेण्याऐवजी योग्य वेळ येण्याची वाट पाहतो। ऋषीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संकटाच्या वेळी तो घाबरत नाही। परिस्थिती कितीही कठीण असली तरी तो शांत राहून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे घरातील अनेक जण त्याचा सल्ला घेतात आणि त्याच्यावर विश्वास देखील ठेवतात। कमळी आणि ऋषी यांच्यातील नातं हळूहळू अधिक घट्ट होत जातं, मात्र त्यांचा प्रवास कधीच सोपा नसतो। त्यांच्या नात्यामध्ये अनेक व्यक्ती अडथळे निर्माण करतात, गैरसमज, कारस्थाने आणि परिस्थितीमुळे दोघांनाही भावनिक त्रास सहन करावा लागतो। तरी सुद्धा त्यांच्या नात्याचा पाया विश्वासावरच उभा असल्यामुळे ते पुन्हा पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात येतात। याच काळामध्ये ऋषीच्या आयुष्यात काही धक्कादायक घटना देखील घडू लागतात। एका भीषण अपघातामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलण्याच्या उंबरठ्यावर येते। त्या घटनेनंतर त्याला शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो। त्या अपघातामागचं सत्य काय होते, त्याच्या कमळीच्या आयुष्यावर काय परिणाम झाला आणि पुढे ऋषीने त्या संकटातून स्वतःला कसं सावरलं, हे आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत। ऋषीचे आयुष्य सुरुवातीला शांत वाटत असलं तरी देखील प्रत्यक्षात त्याच्या प्रत्येक पावलांवर संकटच उभी असतात। कमळीची साथ देण्याचा निर्णय घेतल्यापासून तो अनेकांच्या डोळ्यामध्ये खुपू लागतो। कमळीला खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना ऋषी हा सर्वात मोठा अडथळा वाटू लागतो। याच काळामध्ये एक धक्कादायक घटना घडते। ऋषीचा अपघात होतो। या प्रसंगामुळे त्याच्या कुटुंबासह कमळीला देखील मोठा मानसिक धक्का बसतो। काही जण या अपघाताचा दोष कमळीवरच टाकण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे आधीच संघर्ष करणाऱ्या कमळीसमोर आणखी एक मोठं संकट उभं राहतं। मात्र सत्य इतकं सोपं नसतं। परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही लोक दोघांच्या नात्यामध्ये अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। अफवा, खोटे आरोप आणि भावनिक खेळी यामुळे ऋषी व कमळी यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं। अपघातानंतरही ऋषीचा स्वभाव बदलत नाही, तो सूड घेण्याचा मार्ग निवडत नाही, उलट कोणत्या कारणामुळे हे सर्व घडलं याचा शांतपणे शोध घेण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे प्रेक्षकांना त्याचं पात्र अधिकच परिपक्व वाटू लागतं। यानंतर आणखी एक प्रसंग कथेला वेगळी दिशा देतो। कमळीच्या जीवाला धोका निर्माण होतो, तिच्यासोबत देखील गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असताना ऋषी योग्य वेळी पुढे येतो आणि तिचे प्राण वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न करतो। या घटनेनंतर कमळीच्या आयुष्यात ऋषीचे स्थान आणखी मजबूत होते। मात्र संकटे इथेच थांबत नाहीत। कॉलेजमधील राजकारण, घरातील मतभेद, बाहेरच्या लोकांची कारस्थानं आणि सतत निर्माण होणारे गैरसमज यामुळे ऋषीला मानसिक ताण सहन करावा लागतो। अनेक वेळा त्याला स्वतःची बाजू स्पष्ट करण्याची संधी देखील मिळत नाही। काही प्रसंगी त्याच्यावर चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप होतो। काही जण त्याला कमळीपासून दूर करण्यासाठी वेगवेगळे डाव आखतात। प्रत्येक वेळी ऋषीसमोर दोन पर्याय असतात, संबंध तोडणं किंवा सत्यासाठी लढत राहणं, आणि तो दुसरा पर्याय निवडतो। ऋषीचे पात्र इथेच वेगळं ठरतं। तो फक्त प्रेम करणारा नायक नाही, तर कठीण परिस्थितीतही योग्य गोष्ट
करण्याचा प्रयत्न करणारा माणूस आहे, म्हणूनच प्रेक्षकांना त्याची भूमिका वास्तववादी वाटते. पण पुढे त्याच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो जिथे त्याच्या आणि कमळीच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. दोघांमध्ये इतके मोठे गैरसमज निर्माण होतात की त्यांचं नातं कायमचं संपणार की काय अशी परिस्थिती देखील निर्माण होते. त्या काळात नेमकं काय घडते, कोण त्यांच्या विरोधात कारस्थान रचतं आणि त्या संकटातून त्यांचं नातं वाचतं का? तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ऋषीच्या स्वभावाबद्दल, त्याच्या आयुष्यात आलेल्या अपघाताबद्दल आणि सतत समोर उभा राहिलेल्या संकटाबद्दल जाणून घेतलं. पण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी होती, ती म्हणजे कमळी सोबतच्या नात्याची. ऋषी आणि कमळी यांच्यातील नातं विश्वासावरच उभं असलं तरी सुद्धा त्यांच्या आनंदावर अनेकांची नजर असते. काही जणांना हे दोघे कायम एकत्र राहावेसे असे वाटत नाही, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात सतत नवीन अडथळे निर्माण केले जातात. कधी खोटे पुरावे तयार केले जातात, तर कधी मुद्दाम गैरसमज निर्माण केले जातात. ऋषीला अनेकदा अशा परिस्थितीत अडकवलं जातं की त्याने काहीच चुकीचं केलेलं नसताना देखील त्याच्यावर संशय घेतला जातो. एका बाजूला कुटुंबियांच्या अपेक्षा असतात, तर दुसऱ्या बाजूला कमळीवरील प्रेम. या दोन गोष्टींमध्ये समतोल राखताना त्याला अनेक कठीण निर्णय देखील घ्यावे लागतात. कमळी सुद्धा आपल्या आयुष्यातील संघर्षातून पुढे जात असते. शिक्षण, स्वाभिमान आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ती देखील सतत लढत असते. त्यामुळे काही वेळा ती देखील भावनेपेक्षा परिस्थितीला महत्त्व देते. याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. काही प्रसंगामध्ये असे वाटू लागते की ऋषी आणि कमळी पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत. दोघेही एकमेकांवर प्रेम करत असतात, पण परिस्थिती त्यांना वेगवेगळ्या दिशेला घेऊन जाते. प्रेक्षकांसाठी हा काळ खूप भावनिक ठरतो. ऋषीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीविषयी द्वेष बाळगत नाही. ज्यांनी त्याच्या विरुद्ध कट रचले त्यांच्याविषयी देखील तो संयमाने वागण्याचा प्रयत्न करतो. रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा सत्य स्वतः समोर येईल यावर त्याचा विश्वास असतो. याच काळात त्याला अनेक धक्के सहन करावे लागतात. जवळच्या व्यक्ती अडचणीत सापडतात, काही अपघात घडतात, घरातील वातावरण देखील तणावपूर्ण बनते आणि प्रत्येक घटनेचा परिणाम त्याच्या मनावर होतो. तरीही तो कधीच हार मानत नाही. संकट कितीही मोठे असले तरी योग्य मार्गानेच त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच ऋषी हे पात्र फक्त प्रेमकथेपुरते मर्यादित राहत नाही. तो जबाबदारी, संयम, निष्ठा आणि विश्वास यांचं प्रतीक म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवतो. कमळीच्या प्रवासात जितके तिचे योगदान महत्त्वाचे आहे, तितकीच ऋषीची साथही त्या कथेला पूर्णत्व देते. आजही अनेक प्रेक्षकांना ऋषी हे पात्र आवडण्याचं कारण म्हणजे त्याचा साधेपणा. तो कोणताही दिखावा करत नाही, स्वतःच्या तत्वांशी तडजोड करत नाही आणि शेवटपर्यंत आपल्या माणसांसाठीच उभा राहतो. मालिकेमध्ये ऋषीच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. कधी प्रेमाची परीक्षा झाली, कधी संकटांशी सामना करावा लागला, तर कधी योग्य गोष्टींसाठी स्वतःच्या भावनांना देखील बाजूला ठेवावे लागले. पण हे पात्र इतक्या प्रभावीपणे साकारले तरी कोणी? आता जाणून घेऊया पडद्यामागील त्या कलाकाराबद्दल, म्हणजे ऋषी हे पात्र कोणी साकारलं त्याच्याबद्दल. कमळी मालिकेत ऋषी म्हणजेच ऋषीची भूमिका अभिनेता निखिल दामले यांनी साकारलेली आहे. त्यांच्या सहज, नैसर्गिक आणि संयमी अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. सुरुवातीपासूनच त्यांनी ऋषीच्या भूमिकेत कुठलाही कृत्रिमपणा न आणता एक साधा, समंजस आणि जबाबदार तरुण जिवंत केला. निखिल दामले यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख मेहनतीच्या जोरावर निर्माण केली. सुरुवातीच्या काळामध्ये विविध ऑडिशन्स, वेगवेगळ्या भूमिका आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून त्यांनी अनुभव मिळवला. प्रत्येक संधीचा उपयोग करत त्यांनी स्वतःच्या अभिनयामध्ये सातत्याने सुधारणा केली. कमळी ही मालिका त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली. ऋषी या भूमिकेमुळे त्यांना महाराष्ट्रातील घराघरात ओळख मिळाली. अनेक प्रेक्षक आजही त्यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा ऋषी म्हणूनच ओळखतात. एखाद्या कलाकारासाठी प्रेक्षकांनी पात्राच्या नावाने ओळखणं ही मोठी गोष्ट मानली जाते. निखिल दामले यांनी त्यांच्या अभिनयात संवादापेक्षा भावनांना अधिक महत्त्व दिलेलं आहे. कमळीसोबतचे भावनिक प्रसंग असोत, कुटुंबासोबतचे संघर्ष असोत किंवा कठीण निर्णय घेण्याचे क्षण असोत, प्रत्येक दृश्य त्यांनी अतिशय नैसर्गिक पद्धतीनेच साकारलेलं आहे. त्यामुळे ऋषी हे पात्र प्रेक्षकांना आपल्याच घरातील एखाद्या व्यक्तीसारखे वाटू लागले. त्यांच्या अभिनयाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शांत अभिव्यक्ती. मोठमोठे संवाद न बोलताही केवळ चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांमधील भावना पोहोचवण्याची त्यांची शैली अनेकांना आवडली. म्हणूनच मालिकेतील भावनिक प्रसंग अधिक प्रभावी ठरले. निखिल दामले सोशल मीडियावर देखील आपल्या कामाशी संबंधित अपडेट्स आणि शूटिंगमधील काही क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्याबद्दल ते फारसे बोलत नाहीत. त्यामुळे इंटरनेटवर दिसणाऱ्या अफवा किंवा अपुष्ट चर्चांपेक्षा अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणे योग्य ठरते. आज कमळी मालिकेचा उल्लेख झाला की कमळीमधील ऋषीचे नावही आवर्जून घेतले जाते. या दोन्ही पात्रांमधील विश्वास, मैत्री, प्रेम आणि संघर्ष यामुळे ही जोडी प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून बसली आहे. मित्रांनो, तुम्हाला कमळी मालिकेतील ऋषीचे पात्र कसे वाटलं? त्याच्या आयुष्यातील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वाधिक भावला?
तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच मराठी मालिकांमधील कलाकार आणि त्यांच्या पात्राबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या आणि रंजक व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.